पांडवांचा जन्म कसा झाला हे 90% लोकांना आजही माहिती नाही. चला सांगतो. एकदा राजा पंडू शिकार करण्यासाठी जंगलात गेले. त्यावेळेस त्यांनी एका हरणाची जोडी बघितली आणि त्या हरणाच्या जोडीवर त्यांनी बाण मारला. ते हरिण मृत्युमुखी पडले आणि आश्चर्य म्हणजे त्या हरणाच्या शरीरातनं एक ऋषी प्रगट झाले आणि त्या ऋषींनी राजा पंडूला श्राप दिला. जसं तू मला माझ्या पत्नीपासून वेगळे केले तसं तू जर तुझ्या पत्नीजवळ जाशील तर तू सुद्धा मृत्युमुखी पडशील. राजा पंडूला असं वाटलं की आता आपलं दाम्पत्य जीवन संपलं. त्यावेळेस कुंतीने दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचं आव्हान केलं आणि त्यातून यम, वायू आणि इंद्रदेव प्रगट झाले आणि या तिघांनी कुंतीला वरदान दिलं आणि त्या वरदानातूनच धर्मराज, भीम आणि अर्जुनाचा जन्म झाला. पंडूराजाच्या दुसऱ्या पत्नीने म्हणजे माद्रीने अश्विनी कुमारांचं आव्हान केलं आणि त्या वरदानातूनच नकुल आणि सहदेवांचा जन्म झाला. अशा पद्धतीने या 5 पांडवांचा जन्म झाला. ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक आणि ऐतिहासिक माहितींसाठी मला आत्ताच फॉलो करून ही रील शेअर करायला विसरू नका.